बाप रे तिरी, मी भरपूर अभ्यासाचा प्रयत्न केला पण मला अजून अॅनालॉग सिग्नल्स आणि डिजिटल सिग्नल्स म्हणजे काय ते समजतच नाही. अरे मिरी, तू अभ्यासासाठी खूपच अवघड विषय निवडलास. पण काळजी करू नकोस, सायंटिस्ट मिरीकडे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. होय होय, ते बरोबर आहे. मिरी, अॅनालॉग सिग्नल्स म्हणजे विजेचा अखंडित प्रवाह. उदाहरणार्थ हा लाईट बल्ब. जर मी डिमरशी असेच खेळत राहिलो तर बल्बचा प्रकाश सतत कमी जास्त होत राहील. अच्छा, म्हणूनच अॅनालॉग सिग्नल्स नेहमी लाटेच्या स्वरूपात दाखवले जातात. जर हा प्रकाशमान भाग असेल आणि हा अंधार भाग असेल तर हे प्रकाशाच्या तीव्रतेतील अनेक लहान सहान बदल ठरतात. अगदी बरोबर मिरी, तू खरंच हुशार आहेस. आणि आता जर मी अशा प्रकारे बल्ब बंद आणि चालू केला तर हे डिजिटल सिग्नल सारखंच होईल. या सिग्नल्सचे बंद आणि चालू हे दोनच प्रकार आहेत. आता मला हा ग्राफ समजला. डिजिटलमध्ये हे म्हणजे चालू आणि हे म्हणजे बंद. हा ग्राफ फक्त दोनच प्रकार सांगतो, एक बंद आणि दुसरा चालू. अगदी बरोबर मिरी, आता तुला हे व्यवस्थित समजले असं वाटतं. कुठं चाललात महाशय, इकडे या. हे काय चाललंय तुमचं? मला हे फक्त वरवरच समजलंय. अॅनालॉग आणि डिजिटलमध्ये इतका फरक का आहे हे तू मला व्यवस्थित समजावून सांगणार होतास. ठीक आहे ठीक आहे, शांत हो. तुला माहिती आहे का मिरी, आजच्या काळात जवळपास सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या डिजिटल सिग्नल्सवर काम करतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे कम्प्युटर. कम्प्युटर हे इलेक्ट्रिसिटीवर काम करतात आणि डिजिटल सिग्नल्स हे कम्प्युटरच्या सर्व क्रिया बंद आणि चालू या प्रक्रियेत करतात. तू कदाचित कम्प्युटरच्या बायनरी लँग्वेज विषयी नक्कीच ऐकलं असशील, ज्यात 0 आणि 1 चा वापर होतो. होय, मी ऐकलंय. 0 म्हणजे बंद आणि 1 म्हणजे चालू. अशा प्रकारे बायनरी लँग्वेज कम्प्युटरला डिजिटल सिग्नल्स वापरून आपली सर्व कामे करण्यास मदत करते. मग अॅनालॉग सिग्नल्स कुठं वापरतात? तिरी तिरी तिरी, इकडे लक्ष दे. अरे हे मी तुझ्यासाठी सांगतोय. माफ कर, पण संगीत खरंच खूप छान होतं. हे बघ मिरी, ज्यात सतत बदल होत राहतो त्याला अॅनालॉग म्हणतात. उदाहरणार्थ हा ग्रामोफोन हे अॅनालॉग उपकरण आहे. ग्रामोफोन मधील आवाजात सर्व प्रकारच्या फ्रिक्वेन्सी असतात आणि त्यामुळेच हे अॅनालॉग उपकरण आहे. समजलं? हो, बऱ्यापैकी समजलं. पण तिरी, सर्व उपकरण ही अॅनालॉग का नसतात? अॅनालॉग सिस्टीमच्या वापरापेक्षा डिजिटलचे भरपूर फायदे आहेत. यातील काही महत्वाचे फरक सांगतो. आता फोटोकॉपीचं मशीनच बघ ना. फोटोची एक कॉपी घे, त्या कॉपीची आणखी एक कॉपी कर आणि असंच नवीन कॉपीची कॉपी करणं सुरू ठेव. मग तुझ्या लक्षात येईल की जसं जसं आपण कॉपी करत राहू तसा त्या फोटोचा दर्जा घसरलेला असतो. पण हे असं का होतं? कारण अॅनालॉग सिग्नल्स हे भरपूर प्रमाणात अनावश्यक डेटा वाहून नेतात. जसं जसं आपण अधिक प्रती काढतो तसा त्यातील अनावश्यक कणांची संख्याही वाढत जाते आणि त्यामुळेच फोटोचा दर्जा घसरतो. जेव्हा आपण कम्प्युटरमधून फोटोच्या भरपूर प्रमाणात कॉपी करतो तेव्हा असं होत नाही, कारण ती फाईल डिजिटल असते आणि म्हणूनच त्यावर अनावश्यक डेटा नसतो. अगदी बरोबर मिरी. मग तिरी, डिजिटल तर आता सगळीकडेच आहे. सेलफोन्स, कॅल्क्युलेटर्स, म्युझिक प्लेयर्स, टीव्हीज आणि कारमध्ये सुद्धा. होय मेरी, पण काही केसेसमध्ये अॅनालॉगचा खूप चांगला दर्जा आहे, त्यामुळे याला डिजिटल फॉर्मॅटपेक्षा अधिक मागणी आहे. ते म्हणजे कुठं? फिल्म मेकिंगच्या वेळी सारे दिग्दर्शक आजही डिजिटल फॉर्मॅट ऐवजी अॅनालॉग फिल्मलाच जास्त पसंती देतात, कारण त्यांच्या मते फिल्म्स या डिजिटल पेक्षा जास्त कलर डेप्थ आणि क्लिअरिटी देतात. पण तरीही आज डिजिटल टेक्नॉलॉजी खूप वेगाने पसरत आहे.